तर हॅलो मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? तर तुम्ही बघू शकता आता मी तयारी झालो. तयारी कुठं चाललो मी तर तुम्हाला मी सांगतो. तर पहिलं ड्रेसिंग. तर आपण चाललो आहे पनवेलला आणि इथनं रत्नागिरीतनं तर पनवेल जाणार आहे. तर किती टाईम लागतो किती नाही टाईम नाही ते बघू. आता भाऊसला कॉल केला मी, तो बोलतो येतो मी घ्यायला. आणि इथनं आपण रत्नागिरी ते पनवेल फर्स्ट टाईम मी लय लांबून प्रवास करतोय आणि मी एकटं जाणार आहे मुंबईला. तर तुम्हाला मी दाखवतो. तर जाऊ आधी पहिला बघू शकता ऊन पडलं कारण की उन्हातनं पाऊस पडतो इकडे रत्नागिरीत जास्त करून. तर मग मी जास्त आजचाच टाईम होतो. तर आपली बॅग बिग फुल भरली. तर तुम्ही प्रवास माझा बघत राहा लास्ट तक. तर भेटूया पुढं. किती पण लेट झाली ना, तरी पण ते 12 वाजता झाले. आम्ही आलो स्टेशनला. तर बघू शकता आपले तिकीट बिकीट काढलेले आहे. हे बघा तिकीट किती घेतला आहे त्यांनी? 145. तिकीट 145 घेतलं. पाऊस पण आहे. 3:30ची ट्रेन आहे. एक ट्रेन सुटली, एक ट्रेन गेली. 3:30ची ट्रेन आहे. आपली पण गाडीशी नव्हे काय डायरेक्ट कुठे न्यायची? पनवेलला न्यायची. रत्नागिरीची आहे ना, कुर्ला आणि 08 रत्नागिरी. जायचं गोव्याला. चल गोव्याला जाऊ आपण. ती बघा ही रत्नागिरी आहे. रत्नागिरीला काय फिरलो ना कारण की पावसाने वाट लावली अख्खी. पावसाने एकदम वाट लावली. तर तुम्हाला दररोज ब्लॉग आले असते मस्त एक ब्लॉग. 7 तारखेला आम्ही जाणार आहे पवाला. का 7 तारखेला रविवार शनिवार आहे. शनिवार झाला रत्नागिरीत जाऊ दुपारी. 7 तारखेला पण यायचं आपण गाईस रत्नागिरीत. आता आपण चाललो आहे पनवेलला. इथे बसू जाऊन पुढे जाऊ. ट्रेन आल्यावर जाऊया पुढे. ट्रेन आल्यावर जाऊ ना. सो आपण 3:30 पर्यंत बुट्ट पण घातलेत ना. किती झाले तरी बुट्ट. चष्मा आपल्याकडे आहे. काय कसा लागतोय? कसं दिसतं बाई? मस्त दिसतंय का? नक्कीच. आणि आपल्याकडे एंगटॉक होती. तर एंगटॉक काय बाई सगळ्यांची फेवरेट आहे गाडी. आपल्या भावाची गाडी आहे ती. तर आपला भाऊ चालायचा सोडायला. तर आता आम्ही तर बसतो. 3:30ची ट्रेन आहे. तर 3:30च्या ट्रेनने जाऊ. आज कसं पण जायचं आपल्याला. कसं पण करून जायचं. आणि वातावरण पण बघू शकता लय मोठं वातावरण आहे. तर भाऊ कसं तर भेटू पुढं ट्रेन गाईस. आता आम्ही 1 नंबरवर आलो. तर गर्दी बघू शकता. ही बघा गर्दी बघा किती. फोन करतो पोचल्यावर. आरामात जा. गाडी आरामात चालव. बघू शकता गर्दी पण किती आहे. आता ट्रेन निघाले बघू शकता. आता डायरेक्ट आपण पनवेलला पोचू. डायरेक्ट पनवेल आहे. गोवावरून आलेली गाडी पनवेलमध्ये आली.
गाईस आता मी आता पोचलेलो मी ट्रेन आता घरी फटाफट जाऊ. तर आताचे वाजलेत 8. हे 4:30-4ला बसलेलो ट्रेनमध्ये. बुट्टांच्या सगळ्यांचा वाजता पहिला बुट्टा बाजू नंतर आपण फटाफट रिक्षाने जाऊ. आणि घरी मी फोन नाही केला आहे, अचानक जाणार आहे. बघू मम्मीचे इलेक्शन बघू आपण पहिला बुट्टा. काहीच आता ना मी घरी आलो, मम्मीला नाही माहीत मी आलो इथे. पहिला बुट्टा काढू फटाफट. ओके किचनमध्ये असेल गॅरंटीत. आपण जाऊ पहिला एकदम. मम्मी घरी आलो आता मी. मम्मी गेले खाली. मम्मी येईलच लवकर. तर तुम्हाला मम्मीचं ॲक्शन पण दाखवतो घरी कोण. तर बघू शकता जमलं. आता फ्रेश होतो त्यानंतर तुम्हाला दाखवतो मम्मीचे रिक्षा. मम्मीला आता कॉल करतो, बघतो कुठे आहे ती. खोटे बोलता रे. हा खोटे माझी सवय सोडून दे. राव पाशी मी नाही जेवण केलंय. नका करू जेवण. नको मी येणार नाही. तिला मी सांगितलं येणार नाही तर तिला एवढा उशीर का. मग ट्रेन लेट होती. 8:30ची ट्रेन. 7 आलो. तर मित्रांनो ब्लॉग मध्ये खतम करू. एवढंच एंड करू. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला.